कल्याण डोंबिवली परिसरातील नागरिकांना पुन्हा एकदा भीषण वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे। सकाळ संध्याकाळ ऑफिसच्या वेळेत तर रस्त्यांवर शेकडो गाड्यांची रांग लागते। रस्त्याची दुरावस्था, मेट्रो आणि रोड वर्कमुळे वाहतूक व्यवस्थेचा पूर्णतः बोजवारा उडाला आहे। शाळकरी मुले, नोकरीसाठी धावणारे प्रवासी तसेच व्यापारी यांना दररोज उशीर होतोय। नागरिकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। योग्य नियोजन आणि वाहतूक पोलीस व्यवस्थापनाशिवाय ही समस्या सुटणार नाही असं स्थानिकांचं म्हणणं आहे। तुमचं मत काय? नमस्कार, मी मिलिंद लालासाहेब जोडगे, पोलीस निरीक्षक, कल्याण वाहतूक शाखा। आता आपण जे बोलताय त्याप्रमाणे जे सगळ्यात महत्वाचं पहिलं सगळ्यात केलं आपण माननीय डीसीपी साहेब यांच्या आदेशाने आपण कल्याण शहरात येणारे 6 चाकी आणि हेवी व्हेकल आणि खासगी बसेस यांना सर्वात पहिल्यांदा आपण कल्याण शहरात येण्यासाठी सगळीकडून त्यांना बंदी करण्यात आलेली होती। आपण ती 4 वाजते ते 12 वाजेपर्यंतची बंदी करण्यात आली होती। सगळ्यात चांगला फायदा त्याचा झालेला आहे। त्यानंतर दुसरं आपण केलं की उर्दू शाळेपासून जो दुर्गाडीपासून पत्रीपूलला जाणारा रोड आहे तो एक चालू केला केडीएमसीच्या त्यांच्या सहयोगाने। तो एक रोड चालू झाल्यानंतर खूप मोठं कल्याण शहरातनं जी वाहतूक होती ती एकेरी वाहतूक आपण तिकडून चालू केलेली आहे। आणि तिसऱ्यांदा आपण केलेलं आहे की जो पार्किंगची व्यवस्था होती की सगळ्या गाड्यांच्या पार्किंग इथंच तथं लागायची, रोडवर पार्किंग व्हायची, जे भाविक यायचे त्यांना पार्किंगची व्यवस्था नसल्या कारणाने अडचणी व्हायच्या, तर आपण त्यांच्यासाठी पार्किंगची व्यवस्था गणेश घाट या ठिकाणी करण्यात आलेली होती। तसेच आपण त्यांना कोणगावला ज्या 2 लाईन जातात दुर्गाडीवरून त्या 2 लेन मधल्या एका लेनवर त्यांना पार्किंगची व्यवस्था केलेली आहे। त्यामुळे भाविकांच्या पार्किंग जास्तीत जास्त तिकडे लागण्यासाठी आपण त्यांना माईक सिस्टीमद्वारे, साऊंड सिस्टीमद्वारे त्याचद्वारे आपण त्यांना आवाहन करत आहोत। त्या आव्हानाला कल्याणकरांनी चांगलं मदत केलेली, सपोर्ट केलेला आहे। त्यामुळे एक आपण तो सगळं पार्किंग व्यवस्थित लावली आणि बाहेरनं जो बंदोबस्त आला त्याच्यावरनं पण आपल्याला खूप फायदा झालेला आहे। आम्ही माननीय डीसीपी साहेब आणि एसीपी साहेबांनी रोडचे जी कामं आहेत ती करून घेण्यासाठी पुढाकार घेतला। जे रोडचे खड्डे होते कल्याण दुर्गाडीच्या नाक्यावर किंवा दुर्गाडी ब्रिजच्या आजूबाजूला, तर ते आपण भरून घेतले। त्याच्यामुळे पण वाहतूक कोंडीचं प्रमाण कमी झालेलं आहे।